हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. आणि श्रद्धाने बनवलेली स्मूदी पितोय. खूप टेस्टी आणि यम्मी झाली. पिनटसाठी असे कारण पीनट बटर टाकला होता. ते ऍक्च्युली कोलॅबरेशनचा व्हिडिओ होता म्हणून पीनट बटर टाकायचं होतं जास्त, त्यामुळे मग ते शेंगदाणा फ्लेवर टेस्ट लागते. छान टेस्ट छान आहे. हा, आवडलं सगळ्यांना असे. आणि आज आमच्याकडे स्वीटी दिदी आणून ते पण येत आहेत. ते निघालेत पण ते ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे जरा लेट होतंय त्यांना. आता तुमचं प्रोजेक्ट काय आहे? स्पेस मध्ये झाडं जगतात का ते बघायचंय. मला पहिले सांग, झाडांना जगायला काय काय लागतं? झाडांना जगायला सॉइल लागतं, परत पाणी लागतं आणि सनलाईट लागतं. समज झाडांना सनलाईटच नाही मिळाला, झाड जाऊ शकतील का? नाही. का? काकी आहे ना, जे लागतं ना पाणी, ऊन. सनलाईटचं काम काय असतं? म्हणजे ते ऊन देतात. सनलाईटने ना प्लांट्स त्यांचं फूड तयार करतात. लिव्स असं ट्रीचे जे सनलाईट पडतं आणि मग त्याच्यामध्ये रिॲक्शन होऊन प्लांट्स त्यांचं फूड तयार करतात. त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. स्पेस मध्ये सनलाईट असतो. स्पेस मध्ये सनलाईट. सॉइल नाही. वॉटर नाही. झाड जगतील नाही. हे बघ, तुझ्या स्वागताला बाळ आलं. बाळाची कॉपी कर. बाळाची कॉपी सेम दिसतील दोघं. काय करते आता? ऍक्च्युली आपल्या घरात कुठलाही जर ग्लास ब्रेक झाला तर डायरेक्ट डस्टबिन मध्ये न टाकता त्याला पेपरमध्ये 2-3 पेपर घ्यायचे आणि त्याला रॅप करायचं आणि स्टिकिंग लावायची आणि त्यावर लिहायचं तुटलेला काच आहे किंवा हँडल विथ केअर असं लिहायचं. म्हणजे ते जेव्हा कचरा सेपरेट करतात, ओला कचरा, सुका कचरा वगैरे, त्यांना लागायला नको. किंवा बरेच प्राणी असतात, त्यांच्या तोंडात जाऊ शकतो काच. प्राण्यांना वाचता नाही येणार पण. अरे प्राण्यांसाठी नाही, पण मध्ये सांभाळ व्यवस्थित टाकतील. ताई, तुटलेला काच नसतो ग, फुटलेला काच असतो. सॉरी, जे पण असेल ते काच आहे महत्वाचं. काच आहे. खबी डॉल आणली. तिच्यापेक्षा मी जास्त खेळले. तुझ्यासाठी आणलंय ते. सगळ्यात लहान बेबी आता मम्मा आहे. हे बघा, हे हिराने बनवले. तर ते कटआउट्स होते लबुबू डॉलचे आणि आतमध्ये कॉटन टाकलं आणि स्टिच केले. काहीतरी स्टेपलरनी लावले. आज आम्ही आहे ना दिवे बनवतोय, मम्माने मी. अनु, अत्तू, आजी बाबा ते शॉपिंगला गेले ना, अनु आणि अत्तूंचे शॉपिंग करायला. तर घरी होऊन बरोबर तर दिवे बनवून. मग एवढे मोठे करायचे, मग इराला मम्मा हेल्प करणार हो ना इरू? मम्मा आणि इरा दोघी मिळून आम्ही कलर करू. आपण हे बघ, तुझी क्रिएटिव्हिटी यूज करू. तर हे बघा, इराने एवढे कलर केले. मी त्यातले 2-3च केले, बाकी इरानेच केले. सिंपल नाही सांग. एवढं कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केला असता. सकाळी लवकर उठायचं. रडत नाही ती सकाळी, बिलकुल नाही रडत. मी तर नाही ऐकलं अनुचं रडताना. माझी इज्जत तर ठेवतो. मैं कमिंग सर. हो का? आवडते पेशंट. आवडते की ना आवडते? खूप डोकं खाते ना तुमचं. पर्याय नाही, वारंवार नको आहे. त्रास नको व्हायला तुला. असं येईल मी रुटीन चेकअपला तरी येईल, वारंवार येईल. त्रास नसताना, पण त्रास नसताना मी येईल ना चेक करायला. एवढी निरोगी राहायला पाहिजे, याची गरज पडायला असं म्हणायचं. पण मला काय म्हणायचंय, नुसतं चेकअप, रुटीन चेकअप. हा, नॉर्मल चेकअप करू शकतो. हो. तर आज मी सेंटरला आली आहे. आता वाजले 4. तर आज चेकअप होतं, रुटीन चेकअप. म्हटलं चला करून घेऊ, कारण दर महिन्याला किंवा 2 महिन्याआड आम्ही. ठीक आहे, गरज असतानाच करायची. हा, गायनेकोलॉजिस्टने सांगितलं म्हणून आलो.
हे आपले नवीन सबस्क्रायबर. काय नाव काय म्हटले? प्रतिभा. प्रतिभा. हॅलो बेटा, तुझं नाव काय? विहान पवार. अच्छा, आणि कितवीला जातोस? थर्डला जातो. नाईस. छान वाटलं भेटून. त्यांनी सांगितलं मला ते. अच्छा अच्छा, ओके. हॅलो. तर आम्ही सेंटरवरनं इकडे चाललो डायरेक्ट कॉलेज रोडला. आणि आज मला पाणीपुरीची क्रेविंग होत होती. मग पारसही बोलले की चला खाऊ आपण. आणि पारसने काहीतरी वेगळंच मागवलंय, दिल्ली चाट. आणि जे पूर्ण ज्यात दही आहे. इट्स माय पाणीपुरी. आम्ही इराच्या बर्थडेची शॉपिंग करायला आलोय. इराचा परवा बर्थडे. आमच्याकडे पण घ्यायचा आहे मला. हो. आणि स्वीटी दीदीने इराला हा घेतला होता, पण तो जरा टाईट होतोय म्हणून मग एक्सचेंज करण्यासाठी आलो आम्ही. तर आम्हाला हे 2 ड्रेसेस आवडले. इराचे तर बलून्स घ्यायला आलोय. श्रद्धाला अजून काय काय आवडलं? जास्त नाही ह्या वेळेला काहीच करायचं नाही डेकोरेशन, कारण दमायला होतंय खूप सध्या. हो का? आता थकवा जाणवतं मला. काही आराम करायचं. हो, आता आराम. तर आम्ही इकडे आता धुळ्याच्या मम्मींना साडी बघण्यासाठी आलोय. फारच चक्क केअरफुली बघतो माझ्यापेक्षा साडी पहिल्यांदाच. मग सासूबाईसाठी घ्यायची. माझ्या सासूबाईंना घ्यायची. मम्मींकडे हा कलर नाही आहे ना. छान आहे. नक्की आवडेल. तर हे ना इराच्या 5व्या बर्थडेला गिफ्ट मिळालं होतं. हे असे ऑर्नामेंट्स बनवायचे. हे बघा, हे असे फ्रोझनचे. तर मग एवढे आम्ही 2 वर्ष सामावून ठेवले. 6 महिन्यापूर्वी तिला दाखवलं, पण तिला बोललो आम्ही की बड्डेच्या दिवशी देऊ आम्ही तुला, किंवा बड्डेच्या जवळपास. तर उद्या बड्डे आहे, म्हटलं चला आज पोरींना काढून देऊ आणि त्याचे ऑर्नामेंट्स बनवून देऊ. तर हे आहेत क्रिस्टल बीड्स. तर ते ह्या वायरमध्ये टाकायचे. वायर नाही येते. काय मग? दोरी नाही बेटा, ती प्लास्टिकची वायर आहे. बघा यांनी बघा किती छान पसारा केला. एकदम मस्त रूम आवरून ठेवली. छान आहे ना? हा ना. तुम्ही पण असं ट्राय करा. असं ट्राय करा. अशी रूम कमेंट बॉक्स मध्ये अशी ऑर्गनाइज ठेवा. हे बघा यांनी कशी ऑर्गनाइज केली आहे रूम, सुंदर. तशी दोघांनी असे जवळून दाखवा. बघू बघू. थँक्यू पण नाही बोलत बाबा मुली. थँक्यू. आय वॉन्ट किसी इन्स्टेड ऑफ थँक्यू. मी कोणाजवळ झोपू? मध्ये. हो, मग मध्ये आली तर दोघांजवळ राहील ना मी. वेड्या मुली बाबा, नुसतं वेड्या मुली, नुसतं वेड्या मुली. तर आज पुरणपोळीचा बेत आहे. पहाटे 4 वाजता उठून मी पुरणपोळ्या बनवल्या खापरवर. आता झालं तर रात्री. वेळ लागला त्यांना बनायला. तर इथे बच्चू पण छान जेवत आहेत. बच्चूच्या माया त्यांना खाऊ घालतायत. चला शांतपणे जेवा. चला आम्ही ठुमुक ठुमुक वाला रील बनवतोय, त्यासाठी चाललंय हे सगळं बच्चूंचं. 1 2 3 स्टार्ट. अनु कंबर काढ बेटा बाहेर. दाखव का तिला एकदा. हा थांब, तिला बघ. असं बम काढले, बम बाहेर काढले आणि इकडे चांगला वाजले का 12 दादा? हो, वाजले की 12. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर इरा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे इरा. सकाळपासून थँक्यू म्हणून थकून गेली बिचारी. हॅलो, गुड मॉर्निंग. चला आता आम्ही चहा घेतोय. छान संडे मॉर्निंग. उशिरा आज पारस पण घरी आहे. छोट्या छोट्या बेबीजला तयार करताय मम्मा. हो का? ती छोटी बेबी तिकडची का ती पण मोठी झाली आता? हा ना, स्वतः जाता आंघोळ पण करत नाही. किती धावपळ असेल ना तर आमचं थांबत आहे रांगोळीचं. जायचं आता सगळ्यांना 10 मिनिटांमध्ये बाहेर फिरायला, पण आमच्या मॅडमची रांगोळी बाकी आहे. इथं इरा आणि अनुचं फोटोशूट चालू आहे. हे बघा या माया काही कामाला नाही रस्त्यांना. तुमचं नाही, तिथे त्यांचे फोटो काढा. तुमचा काय विचार करू. तर आता आम्ही ग्रेप एम्बेसीला आलोय मिसळ पाव खायला. आणि आज पहिल्यांदा आम्हाला झोका भेटला.
ऍक्च्युली मी त्यांना विचारलं झोका मिळेल का, ते हो म्हणले माझ्याकडे बघून की चला इथे डोहाळे करूया असं. तेच ना हॉटेलवाले पण सगळे झोक्यावर बसले आणि विचारा श्रद्धाला झोक्यावर बसता आलं आज. चांगले होते, कम्फर्टेबल. हा इथं पोटात लागलं असतं ना. या बच्चूंना मेन हवं होतं. आज इराचं सगळ्या इच्छा पूर्ण होत आहे ना. झोका बसायला तुला मला घरी जाऊन डेकोरेशन करायचं आहे, पण यांचे फोटो संपत नाही अजून. हे बघा मेकअप चालू आहे, काय खरं नाही. इकडे इरा आणि अनुचं हेअरकट चाललंय आता आणि ब्लो ड्राय पण करतात. अनु आवडतंय. बर्थडे कोणाचा आणि मजा कोणाची? सोबत पप्पाचा पण बर्थडे असतो. हा मजा मारून. हॅपी बर्थडे. चलो दादा थँक्यू. हो आता वाजले 3:15 आणि बलून डेकोरेशन चालू आहे, म्हणजे आर्च करायची आम्हाला इथे छोटीशी. घोटीचे एक काका आहे, त्यांनी काल माझ्यासाठी खरवसचं दूध पाठवलं, तर तेच गरम करते. ॲक्च्युली याच्या पातोड्या नाही होणार आता, तर खरवस होईल, म्हणजे हे जे दूध असतं नंतरचं ते होईल पातळ, आणि जे मला खूप आवडतं तेच मी इकडे खरवसचं दूध बनवते. पारस आणि पप्पा बलूनचं डेकोरेशन करताय. मम्मी आणि स्वीटी दी अनु इराला घेऊन झोपले. ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, कारण बच्चूंना दुपारी झोपवणं तो खूप मोठा टास्क आहे, आणि ते सायंकाळी फ्रेश राहावेत म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना झोपवा. आज माझा 7व्या महिन्यातला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून 8वा महिना सुरू होणार आहे. मग त्यासाठी इथे ओटीची तयारी केली. ॲक्च्युली आम्ही घरीच भरणार आहे साधारण. म्हटलं इराचंही आहे बड्डे आणि उद्या 8वा महिना लागतं, म्हटलं छोटीशी ओटी भरून घेणार आहे मम्मी आणि स्वीटी दिदी. त्यासाठी ओटीचं सगळं साहित्य इथे काढून ठेवलं आहे, अजून बाकी काढायचं आहे. परत फ्रूट्स वगैरे ठेवलेत आणि असंच किरकोळ आवरावर चालली ती करते आता. ॲक्च्युली डोहाळे जेवण पहिल्या वेळेला इराच्या वेळेला खूप मोठं केलं होतं, त्यामुळे ह्यावेळेस डोहाळे जेवण वगैरे नाही आहे. घरच्या घरी असं ओटी भरून घेणार आहे. तर तेच मग सायंकाळी सगळे येण्याआधी मम्मी आणि स्वीटी दिदी माझी ओटी भरते. आणि मग यावेळेस बड्डे पार्टी पण साधारण ठेवली आहे छोटीशी. बाकी जेवणाचं वगैरे असं काही ठेवलं नाही, फक्त नाश्ताच ठेवला आहे. इराच्या बड्डेचे हे रिटर्न गिफ्ट्स आहेत. डॉम्सचं किट आहे, ज्यात स्केच पेन्स, क्रेयॉन्स, कलर पेन्सिल, इरेजर, शार्पनर सगळंच आहे. तर हे बाकीचे इथे काढून ठेवलेत आणि हे इथे आहेत पिशवीत. हो आवडायला पाहिजे बच्चूंना. तर हे असं डेकोरेशन केलं आहे आम्ही, म्हणजे साधं सिंपलच केलं आहे घरच्या घरी. आधी इथं प्लॅन होता आमचा ॲक्च्युली, म्हणून हे हॅपी बर्थडे लावलं होतं, पण लाईटिंग वगैरे थोडं चांगलं नव्हतं येत, म्हणून या साईडला शिफ्ट केलं. काय खाते इरा? हां इरासाठी प्रमाणे खरवस केलं आहे. इरा खूप आवडत, मग तेच खातं आता. बड्डे करणं तिची मम्मा दोघं छान दिसतं एकदम. बड्डे गर्लची तयारी बाकी आहे, माझी झाली. आणि बड्डे गर्लचे पापा पण छान दिसतात बघ. हे बघा छान दिसताय तुम्ही पण. आता वाजले 5:45, सगळे येतील त्यापूर्वी आम्ही माझी ओटी भरून घेतात मम्मीने. आणि ही मम्मीने ओटीसाठी साडी घेतली आहे मला, छान आवडली मला साडी. छान
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. वाढणं चालू का नाश्ता करणं चालू तुमचा? तुमचा नाश्ता सगळ्यांचं स्नॅक्स चालू आहे आता. समोसा, चिप्स आणि केक. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. तर इराचा बर्थडे खूप छान झाला. सगळ्यांनी छान एन्जॉय केला. आता सगळेजण गेले. तर उद्या स्वीटी देईन ते पण चालले. मम्मी पप्पाही चालले. तर म्हटलं चला त्यांचे गिफ्ट देऊन देऊ दिवाळीचे. त्या दोघांकडून राहवलं जात नाहीये. त्यांना गिफ्ट ओपन करायचे जातं झोपण्यापूर्वी. IQ पझल. अच्छा. आणि हे जेंगा ब्लॉक्स आहे वाटतं. हे कसं उघडेल? नंतर ओपन करू. आता कळालं मी टाका. खायचंय. ए सेम सेम. चांगलं आहे ना बेटा. दोन गिफ्ट. एक आणून एक मला. हो गुड. आणि हे सरप्राईज गिफ्ट. आता कसं काढणार? करा ओपन करा जाऊ दे. हे काय आता? तू बघ बघ ट्रायपॉड वाटतं का तुला? ट्रायपॉड वाट. ओपन कर मग नंतर बघ. अच्छा टेलिस्कोप. तू म्हणायची ना मला आवडतो. जय मामाकडे म्हणायची ना माझ्या. तू परत करून देऊ मग. चालेल. डॅडा आपण बघत जाऊ चंद्र तारे. जाऊ दे. हा आम्ही बघत जाऊ. तुम्हाला असं पण माहितच नाही चंद्र तारे कसं आता करायचं प्लीज. कशाला तुला नाही आवडत? जाऊ दे. तुला आवडत ना पण. मला नाही बोलली तू. छोटं काम नाही ते बघ. हा टेलिस्कोप फक्त एवढा. आणि याला हे स्टँड वगैरे सगळं. मोठी गोष्ट दिली आहे. सुधू मामाने पण छान गिफ्ट दिले. टेलिस्कोप आहे हो ना इरा?